सरप्राईज! युवराज खांडेकर रेव पार्टीत पकडल्या गेलेल्या या गुलाबला ओळखतोस ना तू? नाही. तुम्ही? नाही. तारिणी, याला कधी घरात पाहिलंस? युवराज भाऊजींच्या रूम मध्ये. युवराज खांडेकर, यू आर अंडर अरेस्ट. जे मॅडमचं काही कळतच नाही. जी गोष्ट करायचा इतके दिवस आपण फक्त विचार करत होतो, ती गोष्ट करून मोकळ्या झाल्यात जे मॅडम. वादळासारख्या आल्या आणि युवराजला अरेस्ट करून घेऊनही गेल्या. जय हिंद मॅम. जय हिंद ऑफिसर्स. मला माहिती आहे तुम्ही पर्सनल आयुष्यापेक्षा कर्तव्याला नेहमीच महत्त्व देत आलात, पण तो युवराज खांडेकर तुमचाही कोणीतरी लागतोच, त्यामुळे इव्हेंच्युअली तुमच्यावरही याचा परिणाम झाला असणारच आहे. पण तरीसुद्धा मी जे काही केलं त्याच्याबद्दल मी काही तुम्हाला सॉरी म्हणणार नाही आहे, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्या अशा गुन्हेगारांना आपण फार काळ मोकळं नाही सोडू शकत. युवराज काय बोलला? अजून तरी नाही. खांडेकरांच्या रक्तातला उन्मत्तपणा काही अजून गेलेला नाही आहे त्याचा. पण डोंट वरी, थोडा मार पडेल, रक्त गोठेल ना, तेव्हा बरोबर तोंड उघडेल. पण मॅम, तुम्ही असं इतकं तडकाफडकी त्याला अरेस्ट नव्हतं करायला पाहिजे. काही चुकलं का? नाही, चुकलं असं नाही मला म्हणायचंय, पण सगळ्यांना सांगायला हवं होतं का खांडेकरांना खलिता पाठवायला हवा होता? नाही, सगळ्यांना असं नाही मॅम, पण निदान आम्हाला तरी. तुम्हाला सांगायला हवं होतं. सिरियसली तुमची परमिशन घ्यायला हवी होती का? नाही, तसं नाही म्हणायचंय मॅम मला. मग कसं? आता काय सिनियर्सनी ज्युनियर्सना रिपोर्ट करायचं का? ही पद्धत आहे टीम तारिणीची? मॅम, काही चुकलं का? टीम तारिणी कायमच सिनियर्सचा रिस्पेक्ट करते मॅम, आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करते. गुड. आणि या पुढेही फॉलो होतील याची काळजी घे. मी जे काही केलं ना, ती जेची पद्धत आहे. जे बोलते ते करते. पण आय एम प्राऊड ऑफ यू. तू त्या घरची सून असून सुद्धा तुझं कर्तव्य पाळलंस. बाय द वे, युवराजच्या आईचा स्वभाव पाहता तिथे काय झालं असेल याचा अंदाज आहे मला. कत्री पोचला? जेवून घ्या, टिफिन पाठवलाय. आणि हो, हे एक ऑफिसर म्हणून नाही, तू वसुताईची मुलगी आहेस म्हणून करते. ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून वसुताई मला टिफिन आणायची. त्याची परतफेड तर नाही करू शकत. तिच्या लेकीला सांभाळून तर घेऊ शकते ना. अजून काही प्रॉब्लेम? नो मॅम. गुड. काय असेल तर कळव. गुड नाईट. खूप भूक लागली असणार, आय नो. युवी, मी येते तुझ्यासाठी डब्बा घेऊन येते. तुझी फेवरेट भाजी आहे. हे असं चाललंय मगाचपासून. मला तर भीती वाटते, अशा नीला वेडबीड लागेल. नाही म्हणजे नवरा उपाशी राहिला म्हणून कोणाला वेड थोडे ना लागणार आहे. कसं आहे हे? निशी काय करतेयस? मम्मा, ते डब्बा युवीसाठी. युवीला भूक लागली असेल ना, आणि तुम्हाला माहिती आहे ना त्याला भूक अजिबात सहन होत नाही, मग तो चिडचिड करत राहणार. मी पटकन डब्बा देऊन येते. निशी अगं केवढी रात्र झालीये, आणि तिथे पोलीस स्टेशन मध्ये सोडणार सुद्धा नाही भेटायला. असे कसे नाही सोडणार? ते बायको आहे मी त्याची. माझा नवरा तिथे तुरुंगात आहे. मी जाणार, आणि काही बोलले ना तर मी भांडेन त्यांच्याशी. त्यांना सांगेन तुम्ही हवं तर मलाही तुरुंगात टाका. मला युवी सोबत राहायचंय. शांत हो जरा, शांत हो. मम्मा, युवीचा विचार ना माझ्या डोक्यातनं जातच नाहीये. मी काय करू? तो काय करत असेल, कसा असेल, काय खाल्लं असेल, कसा झोपत असेल? तुम्हाला माहिती आहे ना त्याला लादीवर झोपायची सवय नाहीये. तो तिथे कसा झोपेल? मी ना एक काम करते, मी डब्यासोबत आहे ना अंथरूण आणि पांघरूण घेऊन जाते. ऐक ये. मम्मा, एक काम मला जाऊ दे. डब्यासोबत मी शांत हो. कशी शांत हो? आता कुठे एमएनएनची जबाबदारी युवीवर पडली होती. किती मनापासून काम करत होता युवी. सगळं कसं छान चालू होतं. आणि हे कुठून आले हे पोलीस? कशाला आले, का आले ते आपल्या? ऐक बास, हे बघ,
तू जे काही म्हणतेस ते सगळं खरं आहे आणि हेही तितकंच खरं आहे की आपला युवराज निर्दोष आहे. त्यामुळे आपण त्याला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढणार आहोत. निशी तू थोडस खाऊन घेतेस का? मला नको आहे. निशी अनप्रेडिक्टेबल. तू इथे काय करतो आहे? तू इथे कशाला आलायस? जे मॅडमनी डबा पाठवलाय. मला ना या जे मॅडमचं काही कळतच नाहीये. अशा कशा वागतायत ह्या? मध्येच अशी काहीतरी ऑर्डर देतात जी फॉलो करणं खूप जास्त अवघड होऊन जातं. मध्येच ही अशी काळजी करतात. पण बॉस एक नक्की, तुझ्या आईने जी माणसं जोडून ठेवली आहे ना, साधू सर झालेत किंवा जे मॅडम, ही माणसं ना तुझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी नक्की मदत करतील. आणि युवराजचं पकडलं जाणं ही त्याची सुरुवात असेल. बॉस काय झालं? बॉस तुम्ही दोघं जेवून घ्या सर प्लीज. नाही, वहिनी सगळे घरातले उपाशी आहेत, कोणी काही खाल्लेलं नाहीये. असू देत. आणि युवराज घरात नसताना अख्खं घर कसं सुनं सुनं वाटतंय कळत नाहीये का तुला? आणि त्याची काहीही चूक नसताना त्याला मिळाली ना शिक्षा. मग आता घरातल्या सगळ्यांनी शिक्षा भोगायची, राहायचं उपाशी. ज्यांच्यामुळे झालंय ना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणार ही पद्मिनी खांडे. आहेत का दोघे बाहेर? कुठे जाणार? तारिणी एवढी स्वाभिमानी आहे की ती माहेरी नाही जाणार. मी नाही जेवू शकत. बॉस थोडं तरी मला जेवण जाणारच नाही. माझ्या घरात सगळे उपाशी असताना मी कशी जेवू? निशीची रडून रडून काय अवस्था झाली असेल कोणास ठाऊक. बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यात त्यांना हा आणखीन एक धक्का पचवावा लागणार आहे. पद्मिनी काकू सुद्धा कशा असतील काय माहिती. कितीही काहीही झालं ना तरी ती एक आई आहे. आपल्या पोटच्या पोराबरोबर असं झालेलं असताना त्यांची तरी काय अवस्था असणार आहे. आणि घरात ही सगळी परिस्थिती असताना आमच्या घशाखाली तरी घास कसा काय उतरणार आहे? पण तुम्ही खाल्ल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. कत्री प्लीज जा. ठीक आहे मग आम्ही पण उपाशी राहतो. डेनवर सुद्धा कोणी खाल्लेलं नाहीये, सगळेच थांबलेत. पण का? तुम्ही दोघं इथे बाहेर असताना आम्हाला कसं जेवण जाईल बॉस? प्लीज थोडं खा. वहिनी आता उगाचच वाद नको. तुम्ही काढलंय ना त्यांना घराबाहेर. नाही म्हणजे आता त्यांना चांगली अद्दल घडली असणार, कशाला उगाच त्यांच्या तोंडी लागायचं. आहेत ना घराबाहेर दोघं. मग आता या घराच्या आसपासही फिरकावंसं वाटणार नाही अशी अवस्था करणार आहे मी त्यांची. ते दोघे किती पाताळी अंतरी आहेत ना हे लवकरच कळेल सगळ्यांना.